वेलकम वन्स अगेन टू प्राईम एज्युकेशन. आज या लेक्चर 7 मध्ये आपण या चॅप्टरची हा चॅप्टर आता इथे कम्प्लीट होणार. ठीक आहे. आता फारसा वेळ न घालवता लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं कॅन्सर बघितला, त्याच्यामध्ये हार्ट डिसीजेस बघितलेत. हार्ट डिसीज रिलेटेड एक तुमच्या ऍक्टिव्हिटी म्हणून किंवा एक इन्फॉर्मेशन म्हणून जो तुम्हाला बॉक्स दिलेला आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. वेल, काय सांगतात, ऑलवेज रिमेंबर. काय सांगितलं यांनी? नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये फर्स्ट एड ही तुम्ही कशी करणार. फर्स्ट एडचा मिनिंग काय होतो? प्राथमिक उपचार. फर्स्ट एड मीन्स व्हॉट? प्राथमिक उपचार कसा करणार. तुम्हाला सस्पेक्ट झालं की एखाद्या पेशंटची छाती दुखतीये, आपण सांगितलं सिम्पटम्स, लेफ्ट चेस्ट मध्ये पेन होणार, तो तुमच्या लिम्स मध्ये, लेफ्ट लिम्ब मध्ये जाणार, नेक रिजन मध्ये, नंतर तुमच्या लोअर जॉ मध्ये. असे जर काही सिम्पटम दिसले किंवा एखाद्या पेशंटला कुठलंही हार्ट डिसीजचं कुठलंही सिम्पटम दिसलं तर त्यावेळी तुम्ही कुठला प्राथमिक उपचार करणार, फर्स्ट एड ट्रीटमेंट करणार. ठीक आहे. बघू आपण. फर्स्ट कॉल 108. सगळ्यांना माहिती आहे 108 नंबर. हा जर तुम्ही डायल केला तर सरळ सरळ तो नंबर कुठे जाणार? अँब्युलन्स कडे. अँब्युलन्स इमिडिएटली बोलून घ्या आणि हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटची रवानगी करा. ओके. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट. पेशंटला अटॅक आलाय किंवा कुठलं सिम्पटम दिसतं आहे त्यावेळी तुम्ही काय चेक करा? तो जिवंत आहे की नाही. ठीक आहे ना. जिवंत आहे की नाही म्हणजे काय? कॉन्शियस आहे की नाही, त्याचा पल्स रेट चेक करा, हार्टबीट येत आहेत का ते चेक करा. ठीक आहे. बाय शेकिंग द शोल्डर्स. कसं करणार तुम्ही? त्याचे असे खांदे, शोल्डर्स असे हलवणार, म्हणजे तो जर अनकॉन्शियस झाला असेल तर मे बी कॉन्शियस सुद्धा होईल. ओके. कीप द पेशंट लाइंग ऑन द बॅक इन द हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस अँड परफॉर्म कंप्रेशन्स ओनली लाईफ सपोर्ट COLS. अशा वेळी काय करा? त्या पेशंटला तुम्ही हार्ड सरफेस वरती असं हॉरिझॉन्टली ठेवून द्या, म्हणजे आपण जसं झोपतो, आपण गादीवरती झोपणार पण त्याला कडक सरफेस वरती झोपवा. ठीक आहे. आणि त्याच्या चेस्टला कंप्रेशन द्या, आपण छाती दाबणे ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे ना. तर तो रेट कसा असला पाहिजे? एका मिनिटामध्ये 100 ते 120 वेळा या पोझिशन मध्ये तुम्ही त्याची चेस्ट अशी प्रेस करायला हवी, म्हणजे जर हार्ट पंप करण्यासाठी हार्ट काय सुरुवात करणार. ठीक आहे ना. ओके. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ thorax फॉर ऍटलीस्ट 30 टाइम्स ऍट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. म्हणजे काय? एका सेकंदाला 2 अशी कमीत कमी 30 स्ट्रोक त्याला द्या, म्हणजे 15-20 सेकंद ही ऍक्टिव्हिटी तुम्ही कंटिन्यू करा. हे झालं काय? फर्स्ट एड ट्रीटमेंट इन हार्ट डिसीज. प्राथमिक उपचार हार्टच्या डिसीज मध्ये. ठीक आहे. ओके. पुढे काय? कलेक्ट द इन्फॉर्मेशन. कोणती इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची? हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँडपेरेंट्स टेकिंग द डिकॉक्शन? डिस्कस अबाउट इट विथ देम. काय समजलं तुम्हाला याच्यामध्ये? डिकॉक्शन म्हणजे काय? डिकॉक्शन, तुम्ही कधी कधी घरामध्ये चहा घेता, बरोबर की नाही? तर चहा कुठला घेता? त्याच्यामध्ये दूध हे असणार नाही. मग डिकॉक्शनचा सिंपल मिनिंग काय होतो? समजा तुम्ही तुळशीचे पान घेतले आणि एका पातेल्यामध्ये पाणी टाकलंय आणि तुळशीचे पान त्याच्यामध्ये टाकलेत आणि त्याला उकळलं तर पाण्याचा कलर चेंज होतो, बरोबर आहे? पाण्याचा कलर चेंज होतो म्हणजेच त्या तुळशीचा अर्क, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे कॉन्स्टिट्युएंट्स, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे घटक हे सगळे त्या उष्णतेमुळे काय होणार? ओढल्या जाणार. कशामध्ये? पाण्यामध्ये. मग हे जे तुमचं सोल्युशन आता तयार झालंय त्याला तुम्ही काय म्हणायचं? डिकॉक्शन. सिमिलरली ब्लॅक टी तुम्ही पिता. ब्लॅक टी पिता म्हणजे काय? कशी बनवता तुम्ही? एक पातेला घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका, थोडीशी पत्ती चहा पावडर त्याच्यामध्ये टाका आणि त्याला उकळून घ्या. चहा पावडर मधले जे काय कॉन्स्टिट्युएंट असतील ते कुठे ओढल्या जाणार? पाण्यामध्ये. मग त्यांनी जे काळं सोल्युशन तुमचं लिक्विड जे तयार झालंय त्याला काय म्हणायचं तुम्ही? डिकॉक्शन. मग डिकॉक्शन घेतेवेळी तुम्ही तुमच्या पेरेंट्सला किंवा बघितलं का? हो, बघितलं असेल ना. डिस्कस करा त्यांच्यासोबत. काय सांगतील? हा, मला थोडी सर्दी झाली होती, मग मी तुळशीचे पान घेतले, अद्रक घेतली आणि त्याला उकळलं, आणि उकळलं म्हणजे त्यातल्या अर्क आता पाण्यामध्ये आला आणि त्यालाच आपण डिकॉक्शन म्हणतो, बरोबर आहे की नाही? ओके. कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँडपेरेंट्स अबाउट द यूज ऑफ ॲलोवेरा. ॲलोवेरा याला काय म्हणतो आपण? ॲलोवेराचं नाव काय? इट इज कॉल्ड एज कोरफड. या कोरफडचा वापर तुम्ही कशामध्ये करता? नॉर्मली स्किन चांगली राहावी याच्यासाठी, डायजेशन चांगलं व्हावं याच्यासाठी सुद्धा कोरफड, त्याचा गर, त्याचा काय म्हणू आपण त्याला? पल्प, ते पल्पच म्हणतो आपण त्याला, गर नसतो आतमध्ये,
तर ते कोरफड ॲलोवेराचा वापर तुमच्या डायजेशनसाठी, स्किन चांगली राहण्यासाठी, इव्हन काही लोक याला केसांची ट्रीटमेंट करण्यासाठी, कारण हे थंड असणार आहे, तर अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंटसाठी ॲलोवेराचा वापर नॉर्मली होतो. टर्मरिक, टर्मरिक म्हणजे काय? हळद, हल्दी. टर्मरिकचा फार जुन्या काळापासून, शेकडो वर्षांपासून भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आता टर्मरिकचे गुणधर्म काय असतात? इट ऍक्ट ॲज अँटीसेप्टिक, अँटीसेप्टिक. इट इज ऑल्सो अँटीबॅक्टेरियल. एकच झालं त्याचं जवळपास मिनिंग, अँटीबॅक्टेरियल. नंतर तुमच्या कॉस्मेटिक्स म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. अजूनही भरपूर सारे इलाजेचे असणार. तुम्हाला इन्फ्लामेशन झाली, सूज लागली, काही लागलंय, तर अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे सूज आल्यानंतर सूज घालवणारा एजंट म्हणून सुद्धा टर्मेरिकचा वापर केला जातो. याच्यामध्ये मी लिहिलं अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे काय? तुम्हाला एक जखम झाली, आता ती जखम पसरू नये, ती चिघळू नये, त्याच्यासाठी नॉर्मली काय करतो? आपल्याला भाजलं, लगेच आपण त्याच्यावरती अँटीसेप्टिक क्रीम लावून देतो. का? कारण ते पसरायला नको, वाढायला नको. त्याला म्हणतात चिघळणे. तर सेप्सिस होणे म्हणजे चिघळणे. तर अँटीसेप्टिकचं काम काय असणार आहे? त्या जखमेला वाढू न देणे. टर्मरिक, त्या तुम्हाला कुठे जखमही झाली असेल त्याच्यामध्ये हळद भरा, ती जखम बरी होऊन जाणार. ठीक. अँटीबॅक्टेरियल म्हणून बॅक्टेरिया सुद्धा त्या ठिकाणी वाढणार नाही. कॉस्मेटिक्समध्ये नॉर्मली तुम्ही बघितले असेल वेगवेगळ्या क्रीम्सच्या ऍड येतात, फेशियल क्रीम्स ज्याच्यामध्ये हळद टाकलेली असते. ठीक आहे. दुधामध्ये सुद्धा हळद टाकून आपण अँटीबॅक्टेरियल म्हणून त्याला घेऊ शकतो. डायजेशनही त्याने व्यवस्थित राहणार. हे असे भरपूर सारे हळदीचे काय असणार आहेत? उपयोग असणार आहे. ओके. इव्हन खोकला झाल्यानंतरही हळदीचं पाणी पितात. जिंजर म्हणजे काय? अद्रक. आता अद्रकचा वापर कुठे होतो? एक तर स्पाइसेसमध्ये, म्हणजे मसाल्यांमध्ये, भाजी बनवण्यामध्ये मसाले जे ऍड करतो त्याच्यामध्ये अद्रक असणार आहे. अद्रकची सुद्धा ऍक्टिव्हिटी काय? की थ्रोट इन्फेक्शन असेल त्याला सुद्धा तो क्लिअर करणार. हा काय झाला? दीज आर द डिफरंट युजेस ऑफ अद्रक. त्याला म्हणतो आपण जिंजर. गार्लिक सुद्धा इट ऍक्ट ऍज अ अँटीबॅक्टेरियल. गार्लिकचा वापर होतो. ओके. आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे बॉडीमध्ये तुमचे जे रॅडिकल्स तयार होतात, ऑक्सिडंट जे तयार होतात, ते त्यांना कमी करण्यासाठी सुद्धा गार्लिकचा वापर होता. तर दिस इज द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द ग्रँड पेरेंट्स असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. मिसयूज ऑफ मेडिसिन्स. आय थिंक लास्ट लेक्चर मध्ये आपण याला घेतलंय. ओके, आगे बढ़ेंगे. थिंक अबाउट इट. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन. बरोबर आहे. एखादी ट्रीटमेंट घ्यायची आणि एखादी इकॉनॉमिकल कंडिशन खूप पुअर असेल, झोपडीमध्ये राहत असेल, मजूर असेल, तर त्याला समजा 500 रुपयांची औषधी झाली तर त्याला परवडते का घ्यायला? नाही. मेडिसिन तो इतकी घेणार नाही. आणि नॉर्मली बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, काही पेशंट्स मेडिकलमध्ये गेल्यानंतर, मेडिकल शॉपमध्ये, स्टोअरमध्ये गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरची प्रिस्क्रिप्शनवरून ते औषधी काढतात, ते मेडिसिन काढतात, तेव्हा अगोदर किंमत विचारतात. बरोबर की? आणि मग त्यांनी सांगितलं समजा 500 रुपये आता या मेडिसिनची किंमत आहे, तर लगेच पेशंट काय म्हणतो? नाही, आम्हाला 250 रुपयांची द्या, अर्धी मेडिसिन द्या. परंतु हे करणं योग्य आहे का? नो, इट इज टोटली रॉंग. कारण डॉक्टरने जर असं करून प्रिस्क्रिप्शन लिहिली आहे, ड्रगचे नाव मी लिहित नाही, आणि असं 4 दिवसांचा डोस तुम्हाला घेण्यासाठी सांगितलं, ठीक आहे, सकाळ संध्याकाळ, तर त्यावेळी डॉक्टर जेव्हा 4 दिवसांचा देतो, डॉक्टरनी 6 दिवस का नाही दिला? डॉक्टरांनी 2 दिवस का नाही दिला? कारण या पिरियड मध्ये तुम्हाला झालेला जो आजार होता, जे पॅथोजेन होते, जे बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतील किंवा अजून काही असेल, तर तितक्या कालावधीमध्ये ते मरून जाणार, तितक्या डोस मध्ये ते मरून जाणार. पण आपण जर समजा अर्धा डोस घेतला तर ते अर्धेच मरतील की नाही? आपल्याला निश्चित बरं वाटेल, आपल्याला असं वाटेल आपण ठीक झालो, पण तुमच्या बॉडीमध्ये तर ते बॅक्टेरिया, व्हायरस काय जे असेल ते तर असणार. मग काही दिवस तुम्हाला बरं वाटेल आणि ते परत तुमच्या बॉडीमध्ये वाढलं की मग परत तुम्ही आजारी पडा. म्हणून कधीच अर्धा डोस घ्यायचा नाही. डॉक्टरने दिलेली पूर्ण प्रिस्क्रिप्शन ही तुम्ही घ्यायलाच हवी. ठीक आहे. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं, अजूनही भरपूर गोष्टी याच्याबद्दल सांगता येतील, पण त्या टर्म्स तुम्हाला सध्या उपयोगाच्या नाही किंवा इट इज नॉट एट ऑल नीडेड. क्लिअर. मग हे अफोर्ड त्यांना होत नाही. फार महागडी औषधी आहे, एखादा व्यक्ती गरीब असेल, मग त्याला ते अफोर्ड होत आहे का? होत नाही. मग त्याला काही पर्याय आहे का? ऑल्टरनेटिव्ह आहे का? सबस्टिट्यूट आहे का? यस, देयर इज. मग त्याच्यासाठी जो पर्याय आहे तर दॅट मीन्स युअर जेनरिक मेडिसिन. कुठली मेडिसिन? जेनरिक मेडिसिन. आता जेनरिक मेडिसिनचं दुसरं नाव आपण म्हणू शकतो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जनरल मेडिसिन. मग आता मुद्दा हा आहे, समजा एक
स्ट्रिप म्हणजे पट्टी असते ना 10 टॅबलेटची कॅप्सूलची, एनाल्जेसिक असं लिहितो मी. एखादा एनाल्जेसिक असेल, एनाल्जेसिकचा अर्थ लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितला, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, सरळ सरळ पेन किलर. एखादी पेन किलर असेल आणि त्याच्या 10 टॅबलेट्स आहेत, त्या कशा 10 टॅबलेट्स स्टँडर्ड, जे की तुम्ही नॉर्मली मेडिकलमधून परचेस करता, त्याची किंमत एक उदाहरण म्हणून असेल 40 रुपये. किती रुपये? 40 रुपये. तीच जर तुम्ही जेनरिक मेडिसिनची ही जर टॅबलेट घेतली तर ती तुम्हाला फार फार तर 10 रुपयामध्ये मिळणार, 10 रुपीज. किती फरक झाला? 4 टाइम्स. आता हा 4 टाइम्स आहे की 5 टाइम्स आहे की 6 टाइम्स आहे की त्याच्यापेक्षा कमी आहे, हे त्या ड्रग नुसार, त्या मेडिसिन नुसार ते चेंज होणार. पण आता मुद्दा हा येतो, जर ही स्टँडर्ड मेडिसिन आहे ती 40 रुपयाला मिळतीये आणि जेनरिक मेडिसिन फक्त 10 रुपयाला मिळतीये, मग जेनरिक मेडिसिन ही आपल्या सरळ भाषेमध्ये ती हलकी झाली का? हलकी म्हणजे काय? त्याची क्वालिटी कमी झाली का? असा प्रश्न पडू शकतो. 40 रुपये आणि 10 रुपये म्हणजे ही डुप्लिकेट मेडिसिन असेल असंही तुम्हाला वाटणार, पण ती डुप्लिकेट वगैरे असणार नाहीये. समजलं? याच्यामध्ये समजा एनर्जेसिक पेन किलर कुठला घेता? निमेसुलाइड उदाहरण. आता बंद झाले निमेसुलाइड, चला निमेसुलाइड कट करून टाकू. बंद झालं म्हणजे कटही करू आपण. समजा डायक्लोफिनॅक हे पेन किलर तुम्ही वापरणार, ठीक आहे ना? तर डायक्लोफिनॅकच्या एक त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल 100 मिलीग्राम डायक्लोफिनॅक जर असेल, ठीक आहे, तर हे कंपोनंट याच्यामध्ये 100 मिलीग्राम असणार, याच्यामध्ये 100 मिलीग्रामच असणार. मग किंमत इतकी कमी का? मग ते ड्रग कमी क्वालिटीचा आहे का? असं सुद्धा नाही. त्याच्यामध्ये क्वांटिटी सारखी आहे, ड्रगची क्वालिटी ही सारखी, फक्त भरपूर सारे कारण आहेत की ज्याच्यामुळे जेनरिक मेडिसिनची किंमत ही कमी होणार. अदरवाईज ही मेडिसिन घ्या किंवा ही मेडिसिन घ्या, दोघांनीही तुम्हाला सारखाच इफेक्ट मिळणार. म्हणजे ही पेन किलर म्हणून तुम्ही घेतली, स्टँडर्डची घेतली तरी तुमचा पेन हा किल होणार, म्हणजे तुमचं दुखणं थांबणार. आणि 10 रुपयांची घेतली तरी सुद्धा तुमचा जो आजार आहे दुखण्याचा तो कमी होणार. मग इतका फरक जो येतो आहे किमतीमध्ये, हा कशामुळे येतोय? सिंपल थिंग आहे. आता एक ड्रग शोधायचा आहे, ठीक आहे. चला हा ड्रग आपण हाच घेऊन टाकू, डायक्लोफिनॅक. काय म्हणून वापर केला? आता बघितलं आपण पेन किलर. समजा एका कंपनीने, एक कंपनीचं नाव लिहू आपण, मेडिकल कंपनी, फार्मास्युटिकल कंपनी ग्लॅक्सो. आता ही जी ग्लॅक्सो कंपनी आहे, हिने हे डायक्लोफिनॅक काय केलं? याच्यावरती रिसर्च केला. रिसर्च केल्यानंतर त्यांनी हा ड्रग शोधून काढला. हा शोधून काढला त्याच्यानंतर त्यांना त्याचा अधिकार मिळणार की हा ड्रग फक्त ग्लॅक्सो कंपनीच वापरू शकणार, त्याला म्हणतात पेटेंट. ग्लॅक्सो कंपनी सोडून हा पेटेंट दुसऱ्याकडे असणार नाही, किंवा ते बनवणे, त्याचं मार्केटमध्ये सेल करणे, त्याची विक्री करणे कुठल्याच कंपनीला अलाउड असणार नाही. क्लिअर? याला म्हणायचं पेटेंट. मग मला एक सांगा, हा जो रिसर्च केला यांनी, तर रिसर्च मध्ये यांचे शेकडो करोडनी पैसे खर्च झाले. उदाहरण 1000 कोटी रुपये यांचे खर्च झाले, 1000 करोड हे औषध शोधण्यासाठी. भरपूर सारे वर्ष सुद्धा, असं समजू आपण 10 वर्ष यांचे या ड्रगला शोधण्यामध्ये गेले. मग त्याच्यानंतर यांनी जेव्हा शोधलं त्यांना खर्च भरपूर आलाय, यांचा वेळ भरपूर गेलाय. मग त्यांना काय मिळणार? पेटेंट मिळणार. का? कारण ही सगळी रिकव्हरी झाली पाहिजे. 1000 कोटी रुपये त्यांनी खर्च केले, मग पर्टिक्युलर 15-20 वर्षांपर्यंत त्यांना तो अधिकार राहणार की तो ड्रग तेच बनवणार आणि तेच विकणार. बरोबर? मग आता कंपनी काय करेल? हा वेल, ही एक गोष्ट आली, त्यांचा भरपूर खर्च झालेला आहे. आता हा जो डायक्लोफिनॅक ही जी टॅबलेट आहे ही कुणापर्यंत पोहोचवायची आहे? डॉक्टरांपर्यंत. डॉक्टरांकडून मग डॉक्टर लिहिणार, डॉक्टर त्याला काय करणार? प्रिस्क्राईब करणार. प्रिस्क्राईब करणार म्हणजे लिहिणार, चिठ्ठी लिहिणार, ठीक आहे. आणि ते आता कोणाकडे जाणार? ते पेशंट. आता पेशंट पर्यंत ती पोहोचली. आता डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं तर आपण जाणार कुठे? मेडिकल शॉप वरती, बरोबर की? मेडिकल शॉप. पण ही जी शोधून काढले ड्रग हे डायरेक्ट डॉक्टरांकडे जाणार का? त्यांना माहिती होणार का? नाही. मग ही ग्लॅक्सो कंपनी काय करणार? एक टीम तयार करणार, ठीक आहे. उदाहरण इथे लिहितोय आता मी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. जे तुम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये बघितलं असेल की ते बॅग वगैरे, टाय वगैरे लावून येतात, डॉक्टरांना औषधाची माहिती देतात, त्या ड्रग्स बद्दल माहिती सांगतात, तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. त्याच्यावरती एक मॅनेजर असणार, त्याला म्हणतो आपण एरिया मॅनेजर. त्याच्यावरती अजून एक मॅनेजर असणार, त्याला म्हणतो आपण रिजनल मॅनेजर. त्याच्यावरती अजून मॅनेजर असणार, त्याला आपण म्हणतो झोनल मॅनेजर. चला लिहूनच टाकू, कंप्लीट माहितीच घेऊ. झोनल मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ओके. त्याच्यानंतर हा मॅनेजर म्हणजे कुठला? एरिया मॅनेजर.
आणि त्याच्यावरती फायनली सगळ्यात वरचा बॉस म्हणजे तो त्यांचा असेल फायनल मॅनेजर, आणि त्याच्यावरती त्याचा मालक. जाऊ दे, मला एक सांगा, हे करत असताना आता या मॅनेजरचा पगार, याचा पगार, याचा पगार, याचा पगार, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा पगार, प्लस जे सॅम्पल डॉक्टरांना वापरण्यासाठी देतात पेशंटवरती, की तुम्ही बघितलं असेल ना, सॅम्पल घेतात डॉक्टरांच्या टेबलवरती ठेवतात, मग डॉक्टर ते पेशंटला देऊन बघणार, बरं वाटतंय का, त्याच्यानंतर डॉक्टर लिहिणं सुरू करणार, बरोबर ना. मग हे सॅम्पल त्याच्यामध्ये सुद्धा खर्च आला. ठीक आहे. अजून प्रमोशन करण्यासाठी काय करणार आहे, ऍडव्हर्टाईज सुद्धा करणार, ऍडव्हर्टाइजमेंट, याच्यासाठी सुद्धा लाखोनी कोटीनी खर्च होणार. मग हे यांचे सगळ्यांचे पगार, ते ड्रग बनवण्याचा खर्च, त्याचे सॅम्पलचा खर्च, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च, हा सगळा खर्च आणि त्यांना शोधण्यासाठी लागणारा खर्च, हे सगळे खर्च काढण्यासाठी आता त्यांनी असं समजू आपण की ₹40 ला 10 टॅबलेट्स ऑफ डायक्लोफिनाक दिल्या. किती? 40 रुपयांना हे मार्केटमध्ये आता तुम्हाला मिळणार. क्लिअर आहे. पण जेनरिक मेडिसिन मध्ये काय होणार, जेनरिक मेडिसिन मध्ये आता आपण इथे लिहू जेनरिक मेडिसिन, डायरेक्ट इथे लिहिलंय मी कंपनी, यांना काही पेटंट वगैरे घेण्याची गरज नाही, रिसर्च ऑलरेडी त्याचा झालेला आहे, म्हणजे त्यांच्याकडे फॉर्म्युला सुद्धा प्रेझेंट आहे. मग ही कंपनी आहे, जेनरिक मेडिसिनची कंपनी. या कंपनीकडून डायरेक्टली ही औषधी कुठे येणार, तुमच्या मेडिकल शॉप मध्ये येणार. मेडिकल शॉप, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण लिहून टाकू फॉर्म्युला ऑलरेडी अवेलेबल आहे, इथे लिहिलंय मी फॉर्म्युला अवेलेबल आहे, म्हणजे त्यांना जे 1000 कोटी इथे खर्च लागला तो खर्च लागणार का, लागणार नाही. आणि या कंपनीतून डायरेक्ट कुठे आली मेडिसिन, आता ही मेडिकल शॉप मध्ये आली, म्हणजे ह्या सगळे मॅनेजर्स, हे लोक काम करणार होते, माहिती देणार होते, यांचा जो पगार होता तोही वाचला, हा पगार वाचला, हा खर्च वाचला. मग जेनरिक मेडिसिन सरळ सरळ त्यांनी काय केलं की आता ती ₹10 ला पर 10 टॅबलेट, बरोबर आहे, म्हणजे 10 रुपयाला 10 टॅबलेट देणार. मग आता मला एक सांगा, दोन्हीच्या क्वालिटीमध्ये फरक आहे का? देयर इज नो डिफरन्स ॲट ऑल, अजिबात फरक नाहीये. फक्त स्वस्त का झालं, तर हे बाकीचे सगळे खर्च कंपनीचे वाचले म्हणून जेनरिक मेडिसिन स्वस्त झाली, अदरवाइज त्याचा दोघांचा सारखा इफेक्ट असणार आहे. क्लियर आहे. आगे बढ़ेंगे फिर. जेनरिक मेडिसिन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज जनरल मेडिसिन, ऑलरेडी आपण बोललो, आता फक्त बुक मधलं आहे तसं बघून घेऊ आपण. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटेंट, त्याला कुठला पेटेंट नसतो, त्याला रिसर्च करावा लागत नाही, फॉर्म्युला रेडीमेड त्यांना मिळून जातो, म्हणजे खर्च वाचला. दीज मेडिसिन आर ॲट पर इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन, जे स्टँडर्ड मेडिसिन जे म्हणतो आपण, ब्रँड ज्याला ब्रँडच्या नावाने विकल्या जाते, त्यांच्या सारखीच त्या जेनरिक मेडिसिनची काय असणार आहे, क्वालिटी असणार आहे. आपण बोललो प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन इज व्हेरी लो, त्याला बनवण्यासाठीचा खर्च सुद्धा खूप कमी आहे. ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च, कारण रिसर्च करण्याची आवश्यकताच नाहीये, ॲज देअर फॉर्म्युला इज ऑलरेडी अवेलेबल, रेडीली अवेलेबल, मुबलक प्रमाणात तो अवेलेबल आहे. हे झालं जेनरिक मेडिसिन. ओके, चलो आगे बढ़ेंगे. लाइफस्टाइल अँड डिसीजेस कशाला म्हणू आपण, जस्ट अ सेकंड, वेट अ बिट. नेक्स्ट आहे आपलं लाइफस्टाइल अँड डिसीजेस. लाइफस्टाइल अँड डिसीजेस मध्ये काय येणार, तुमच्या सवयी, तुम्ही झोपता केव्हा, उठण्याची वेळ काय आहे, जेवणाच्या वेळा कशी आहेत, त्या सारख्या बदलतात का, तुम्ही जे फूड खाता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय खाता, हेल्दी फूड घेता की नाही, एक्सरसाइज करता की करत नाही, या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफस्टाईल मध्ये येतील. ओके. मग काय, लाईफस्टाईल इन्क्लुड्स डेली रुटीन अँड द टाइप ऑफ फूड, तुम्ही कोणत्या स्वरूपाचा फूड खाता आणि तुमचं डेली रुटीन कसं आहे, झोपण्याच्या उठण्याच्या सवयी. ठीक आहे. स्टेइंग इन द बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोइंग टू बेड लेट नाईट, खूप उशिरा झोपायला जायचं आणि खूप उशिरा उठायचं, ही काही सवय चांगली नाही, ती त्याला म्हणतो आपण लाईफस्टाईल, आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे डिसीज होणार. ओके. फ्रिक्वेंट चेंजेस इन द मील टायमिंग, जे तुम्ही जेवण करता त्याच्यामध्ये वारंवार चेंज करता, आणि कधी 10 वाजता जेवायचं, कधी 12ला, कधी 2ला, कधी 9ला, तर देयर इज अ चेंज, तुमच्या बॉडीला ती हॅबिट होणार नाही, आणि त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीज तुम्हाला होतात. ठीक आहे. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, म्हणजे व्यायाम न करणे, प्राणायाम न करणे, योगासनं न करणे, हे सुद्धा एक डिसीज करण्यासाठी एक रिस्पॉन्सिबल रिझन आहे. कन्झम्पशन ऑफ जंक फूड, काय सांगितलं होतं आपण जंक फूड मध्ये, जसं की पिझ्झा असेल, बर्गर असेल, ठीक आहे, किंवा तुमचे पॅकेज्ड फूड मटेरियल जे असेल, पॅकेज जसं ते वेपर्स किंवा काय म्हणता तुम्ही त्याला, कुरकुरे या टाइप मध्ये, तर हे सगळं खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला फ्रिक्वेंटली जर खात असाल तर डिसीज होण्याची शक्यता आहे. क्लिअर. आता याला सोल्युशन काय, जर लाईफस्टाईलमुळे होणारे डिसीज असतील तर
अशा सवयी बंद करा की ज्याच्यामुळे तुम्हाला आजार होणार नाही. म्हणजे काय करा, राईट लाईफस्टाईलला फॉलो करा. ओके, इट मस्ट काय काय सफिशियंट झोप, एक 6 ते 8 तास तुम्ही झोप घेतलीच पाहिजे. ओके, राईट फूड, हेल्दी फूड तुम्ही खायला हवं, असं जंक फूड खायला नको, हेल्दी फूड. नेक्स्ट काय, योगासनं करा, प्राणायाम करा, फिजिकल एक्सरसाइज करा, व्यायाम करा. आणि योगासनाने प्राणायाम करते वेळी तुम्ही एखाद्या त्याच्यामधला जो स्पेशलिस्ट असेल किंवा जो एक्सपर्ट पर्सन असेल त्याच्या काय म्हणू आपण त्याला, सुपरविजनच्या खालीच हे योगासन प्राणायाम करायला हवे. मग ह्या जर तुम्ही चांगल्या सवयी लावल्या तर लाईफस्टाईलमुळे होणारे जे डिसीज आहे ते तुम्हाला होणार नाही. व्हेरी सिंपल. ओके, चलो लेट्स मूव टू नेक्स्ट. लाईफस्टाईल डिसीज मध्ये नेक्स्ट काय सांगितलंय, फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी ऍज पर वन्स कॅपॅसिटी. असं नाहीये की एका रात्रीमध्ये बॉडी बिल्डर होऊन जायचंय. तुमच्या बॉडीला पेलवेल, तुमची कॅपॅसिटी जितकी असेल तितकेच फिजिकल एक्सरसाइज तुम्ही करा. ठीक आहे ना. प्राणायाम आणि योगासना शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. जो एक्सपर्ट आहे प्राणायाम आणि त्या काय म्हणतो आपण योगासनामध्ये, तर त्याच्या देखरेखीखालीच तुम्ही हे प्राणायाम आणि योगासन करायला हवेत. मग आता लास्ट बीट काय येतोय आपला, वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन म्हणजेच काय, लस देणे किंवा घेणे. ओके, आता वॅक्सिन हा शब्द सगळ्यांनाच कळलेला आहे या कोरोनापासून, बरोबर की नाही. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीज. फॉर एक्झाम्पल टायफॉइड आहे, टायफॉइडची वॅक्सिन घेऊन टाका. ओके, म्हणजे मग वॅक्सिन जर घेतली तर तुम्हाला टायफॉइड होणार का, होणार नाही. ह्या वॅक्सिन मध्ये असतं काय रे, ह्या वॅक्सिन घेतल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय तयार होतील, अँटीबॉडीज. हे अँटीबॉडीज म्हणजेच काय असतात, हे प्रोटीन्स असतात, बरोबर आहे की नाही. आणि हे अँटीबॉडीज हे काय करतात, अँटीजेनला किल करतात. अँटीजेन्स आर किल्ड, त्यांना मारून टाकतात ते, त्याच्यामुळे तुम्हाला तो आजार होणार नाही, बरोबर आहे की नाही. मग वॅक्सिन घेतल्यामुळे तुम्ही अगोदरच वॅक्सिन घ्या, तो आजार तुम्हाला होणार नाही. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम द नियर बाय क्लिनिक. आता एक काम करायचंय, सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि वॅक्सिनेशनचा चार्ट बघा आणि तो तयार करा. ही तुमची ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे ना. कुठली वॅक्सिन कोणत्या एज मध्ये घ्यायची आहे, कोणत्या वर्षी घ्यायची आहे, 2 वर्षाचा असताना, 3 वर्षाचा असताना. ठीक आहे, ही सगळी माहिती तुम्हाला कलेक्ट करण्यासाठी सांगितली आहे. आणि लास्ट या चॅप्टर मधील, डू यू नो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड, वेल काय झालं, just a second. Okay, Government of India declared the Pradhan Mantri Jan औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. 1 जुलै 2015 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोणती एक योजना काढली आहे, प्रधानमंत्री जन औषधी योजना. हे लक्षात ठेवायचं, एक माहिती म्हणून आहे. इन दिस स्कीम, या स्कीम मध्ये काय करतात, बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइसेस टू द सिटीजन्स. जन औषधी स्टोअर्स आर लॉन्च फॉर दिस पर्पज. गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या ठिकाणी जन औषधी स्टोअर हे ओपन केलेत आणि एकदम आपल्याला पेलवेल इतक्या किमतीमध्ये, स्वस्त दरामध्ये ह्या औषधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. एक्सपोर्ट म्हणजे काय, बाहेरच्या देशामध्ये जेनरिक मेडिसिन ह्या इंडियन कंपन्या ह्या नॉर्मली एक्सपोर्ट करतात, म्हणजे बाहेर पाठवतात. However, those medicines are sold under brand name with high prices in India. आणि तेच ड्रग्स इंडियामध्ये जास्त महागडे विकल्या जातात. इन अमेरिका 80% मेडिसिन युज्ड आर जनरिक. मग आता अमेरिकेसारखा डेव्हलप कंट्री सुद्धा 80% मेडिसिन त्यांची जनरिकच वापरतो. मग क्वालिटीमध्ये फरक आहे का? नो, देयर इज नो डिफरन्स इन द क्वालिटी. ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ मनी सेव्ड देअर. मग त्यांच्यामध्ये शेकडो बिलियन पैसा हा वाचतो त्या नागरिकांचा तिथला. ठीक आहे. लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज. आता हे फक्त इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला बघा, 7 एप्रिल हा दिवस कोणता आहे? वर्ल्ड हेल्थ डे. लक्षात ठेवायचा आहे. 29 सप्टेंबर 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे. ठीक आहे. 14 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे. ब्लड डोनेशन डे हा 14 जूनला साजरा केला जातो आणि वर्ल्ड डायबिटीज डे हा 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. दिस इज हाऊ वी हॅव कंप्लीटेड द कंप्लीट टॉपिक, दॅट इज युअर हेल्थ अँड डिसीज. क्लिअर आहे. आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये भेटूयात. आता विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.